श्री स्वामी समर्थ. बाळा, आज साक्षात स्वामी तुझ्याशी बोलू इच्छित आहेत. ताबडतोब हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या घरात आता तो चमत्कार होणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास. हे गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे बाळा. आज जर तू दुर्लक्ष केलंस तर तू कायमच पश्चाताप करशील. आयुष्यात पुढे जायचंय तर हा संदेश तुला ऐकावंच लागेल बाळा. जर तू तयार असशील तर होय देवा मी तयार आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे. वेळ ही प्रत्येकाची नक्कीच बदलते. फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागतो. होय बाळा, अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणं हे कुत्र्यासारखं असतं. अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. तुम्ही चांगले कर्म करून सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा. लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष तर देऊ नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. लिहिणाऱ्याने लिहून तर ठेवला आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणे पैसाच उपयोगी पडतो. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, लोक कधीही बदलत नसतात, फक्त अंधार वाढवतात. तेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते तयार करतात. गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका. जिथे गरज नाही तिथे अजिबातच थांबू नका. थांबायचं तर दूर, तिथे तुम्ही जाऊच नका. पैसा म्हणतो भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. होय बाळा, सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिम्मत करा. स्वतः उठा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हवंय ते तुम्हीच स्वतः मिळवू शकता. संघर्ष करत असताना माणूस नेहमी एकटाच असतो बाळा, पण यशस्वी सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्या बरोबर असतं. त्यामुळे जगाच्या नादी तुम्ही लागू नका. स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच आणि तुम्ही तो अनुभवून बघा. माणूस विचित्र आहेच. अपेक्षा तर माणसांकडूनच ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो. अरे, खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो. तो काळा कुट्ट अंधारच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत समजते बाळा. कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त वेळच सांगू शकते. आज जरी तुमची वाईट वेळ असली तरी थांबा, हार मानू नका. उद्या तुमची चांगली वेळ नक्कीच येणार आहे. हा भगवंतावरती जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. हा संदेश आपल्या हारलेल्या मित्राला शेअर करा, कारण की त्याचं हारलेलं मन हे पुन्हा नव्याने उभारी घेईन आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनताल. होय बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही. सतत तेच गाडगे तुम्ही घेऊन बसू नका. घराने तुम्ही मांडू नका. उठा, आळस झटका, रडगाणे सोडून द्या आणि नवीन आयुष्याची नवीन तुम्ही सुरुवात करा. स्वतः बरोबरच जर मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही.
सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात. समजू द्या लोकांना काय समजायचं आहे ते, लोक हे नाव ठेवणारच. लोकांचा विचार करत बसला तर आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त होत असतं बाळा. कोणाचाही विश्वास हा उगाचच तुटत नसतो, कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलं केलेलं असतं ते. अशी लोक काय कामाची. जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही अशांत याचमुळे आहात जे गरजेने नाही त्याच्या मागे तुम्ही पळत असतो. लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या. सगळे तुमच्या मागे मागे येतील, फक्त तुमची चांगली वेळ एकदा येऊ द्या. माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी की तुमच्या 1000 गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करतो. त्यामुळे बोलण्याआधी विचार करा. आशा जिवंत ठेवा, मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतात. किती विचित्र असतात ते लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाही. उलट तुम्हालाच चुकीचे सिद्ध करण्याची त्यांची पूर्ण ताकद लावत असतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा. आयुष्य हे सगळ्याच बदलत असतं, फक्त धीर धरा, संयम ठेवा. जर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. त्यामुळे हिरमसून जाऊ नका, हार मानू नका, कमजोर तुम्ही ठरू नका. आयुष्य जगायचं असेल तर त्रास हा होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नाही. कोणालाही तुमच्या मनातलं दुःख तुम्ही सांगत बसू नका, कारण आजकालची लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे लगेच मस्करी करतात. आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की प्रामाणिक माणसालाच लोक बावळट आणि मूर्ख समजतात. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचे समजतात. जी लोक गरजेपेक्षा सुद्धा जास्त विचार करत असतात ती लोक जागी असून सुद्धा झोपल्यासारखीच. शेवट हा सगळ्यांचा सारखाच असतो, पण आपण जिवंतपणे काय करतो हीच गोष्ट फक्त आपल्याला दुसऱ्यांपासून वेगळी बनवते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते बाळा. चांगले कर्म करा, भगवंतावरती विश्वास ठेवा.